तुम्हाला पण चहा आणि कॉफी प्यायला आवडते का? चला बघूया की याबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे. आयुर्वेदातील कोणत्याही संहितेमध्ये चहा आणि कॉफी यांचं वर्णन नाहीये. यांचा गुणधर्म काय आहे बघूया. तर चहा आणि कॉफी यांचा प्रभाव जो आहे तर तो गरम आहे. चहा आणि कॉफी शरीरामध्ये रुक्षता निर्माण करतात. शरीरामध्ये वात आणि पित्त दोष वाढवण्याचं काम चहा कॉफी करतात. आणि शरीरात वात पित्त दोष वाढल्याने असंख्य व्याधी निर्माण होतात. शरीरात खूप रुक्षता असणे, त्वचेच्या ठिकाणी रुक्षता असणे, केसांमध्ये रुक्षता असणे, केस खूप खूप प्रमाणात गळणे, केस खूप पांढरे होणे, शरीरामध्ये खूप घाम येणे, घामाला दुर्गंधी येणे, पचनाच्या काही तक्रारी असणे किंवा जळजळणे, ऍसिडिटी, आम्लपित्त यांसारख्या असंख्य समस्या चहा आणि कॉफीच्या सेवनाने होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा आणि कॉफीमध्ये आपण दूध वापरतो आणि त्यासोबत जर आपण खारट, तिखट पदार्थ खात असू किंवा नाश्ता घेत असू, तर हे विरुद्ध आहार आहे आणि विरुद्ध आहाराच्या सेवनाने शरीरामध्ये असंख्य व्याधी निर्माण होणार आहे. म्हणूनच सकाळी तुम्ही एखादा डिटॉक्स ड्रिंक म्हणजे बडीशेप, ओवा किंवा जिरे यांचं पाणी किंवा हर्बल टी नक्कीच घेऊ शकता.